केंद्र शासनाने आयुष विभागाने जी.आर. प्रकाशित केला। त्यात शल्य आणि चालक्य पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची यादी प्रसिद्ध केली आहे। केंद्र शासनाने आयुष विभागाने जी.आर. प्रकाशित केला आहे। त्या जी.आर. नुसार आयुर्वेदिक डॉक्टरांनी शल्य आणि चालक्य या विषयांमधले पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना जवळजवळ काही ऑपरेशन्स करण्याची परवानगी दिली आहे। केंद्र सरकारने जी.आर. काढला त्यात शल्य आणि चालक्य पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोणकोणते शस्त्रक्रिया कराव्यात याची यादी प्रसिद्ध केली आहे। आयएमएसच्या लोकांनी शस्त्रक्रिया करू नयेत यांच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे आणि भारत सरकारने निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला पाठिंबा दिला। त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक आयुष कृती समिती नावाची समिती स्थापन केली आहे। या आयुष कृती समितीतर्फे सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आयुष विभागाने एक जी.आर. नुकताच प्रकाशित केलेला आहे आणि त्या जी.आर. नुसार आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे शल्य आणि शालाक्य या विषयामधले जे पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना काही जवळजवळ काही जी काही ऑपरेशन्स आहेत महत्त्वाची ती ऑपरेशन्स करण्याची परवानगी दिलेली आहे आणि ती कोणती ऑपरेशन्स त्यांनी करावीत त्याची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे। आणि अर्थातच आयुर्वेदिक पदव्युत्तर डॉक्टर्स हे गेली बरीच वर्ष म्हणजे 1970 म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन स्थापन होण्यापूर्वीपासून सुद्धा जे प्रशिक्षित डॉक्टर्स आहेत ज्यांनी शल्य विषयाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे असे डॉक्टर्स ऑपरेशन्स म्हणजे शस्त्रक्रिया करत होते। परंतु त्याच्यामध्ये नेमकेपणा येण्यासाठी केंद्र शासनाने एक जी.आर. काढला की आयुर्वेदाचे जे पदव्युत्तर पदवीधर आहेत शल्य आणि शालाक्य म्हणजे शल्य म्हणजे शस्त्रक्रिया आणि शालाक्य म्हणजे कान नाक घसा डोळा आणि दात या विषयातले जे पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा कोणकोणत्या शस्त्रक्रिया कराव्यात याची एक यादी एका जी.आर. नुसार प्रसिद्ध केलेली आहे। परंतु या जी.आर.ला जी इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे MBBS डॉक्टरांची जी संघटना आहे त्या संघटनेने विरोध केलेला आहे आणि हा जी.आर. मागे घ्यावा म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आज सर्व MBBS डॉक्टर या देशामधले सगळे संपावर गेलेले आहेत। परंतु आयुष सिस्टीम म्हणजे आयुर्वेद युनानी योगा होमिओपॅथी सिद्ध निसर्गोपचार या शाखेचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर मात्र IMA बरोबर संपावर गेलेले नाहीत तर ते आज या देशातील सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत आणि म्हणून आयुष संघटनाचे आयुर्वेदाचे डॉक्टर्स आणि आयुर्वेद होमिओपॅथी युनानी निसर्गोपचार आणि सिद्ध या डॉक्टरांनी मात्र IMAची ही जी काही भूमिका आहे की आयुर्वेदाच्या लोकांनी शस्त्रक्रिया करू नयेत ही जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे आणि भारताच्या केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संघटनेने एक आयुष कृती समिती नावाची एक समिती स्थापन केलेली आहे आणि या आयुष कृती समितीतर्फे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही या संपात सहभागी नाही तर आम्ही या देशातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहोत आणि सर्वांना आज वैद्यकीय सेवा देणार आहोत असं या आयुष कृती समितीने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि हे सर्व आयुष डॉक्टर्स आज सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा देत आहेत। MDTV साठी पूजा जाधव, नाशिक।